बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। बेगमपेठ शॉपर स्क्वेअर इमारतीच्या तळघरातील तुंबलेले चेंबर तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा गटारीचे पाणी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात फेकून देणार असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राशिद शेख यांनी दिला आहे। रस्त्यावरील चेंबर तुंबल्याने गटारीचे पाणी उलट दिशेने इमारतीच्या पार्किंगमध्ये येत आहे। मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। चेंबर दुरुस्त करण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी केली असून त्याकडे दुर्लक्ष होत असून महापालिका आयुक्तांना इशारा देण्यात आला आहे। यावेळी अप्पू शेख, अकबर शेख, साजिद मकानदार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते। मेरा नाम कय्यूम बलोल खान। सर, किती वर्ष झाला तुम्ही तर राहतात? कधीपासून अडचण आहे? आता मी तुरंत व्हिडिओ बघितलो। 2018 पासून मी राहतो। ये कमीत कमी 5-6 महिने झाले। ये दररोज आम्ही साहेबापाशी जाता जाऊन सांगतात करतात। एक दिवशी येते 2 माणसं घेऊन येते, तेवढं करून मध्यंतरी म्हटले स्मार्ट सिटीमध्ये सगळं कामकाज वगैरे झालं बेगमपेठ भागामध्ये। आम्हाला आता 6 महिने झाले आम्हाला सांगतात, रमजानच्या अगोदरपासून आम्हाला सांगतात मंजूर झालेला आहे, तुम्हाला पाईपलाईन नवीन पाईपलाईन घालून देऊ। आम्ही ते पेंटर साहेबापाशी पण गेला होता, तिने नाही उद्या परवा चालू होईल काम। आतापर्यंत आमचं काम चालू झालेलं नाही। आज बेगमपेठ परिसरामध्ये विजापूर वेस्ट रोडवरती आम्ही या ठिकाणी शॉपर स्क्वेअर या बिल्डिंगचे इथं आहोत। कय्यूम बलोल खान आमचे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष आहेत। ते या बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ 28 फ्लॅट या बिल्डिंगमध्ये आहे आणि कित्येक या ठिकाणी व्यावसायिक गाळे या ठिकाणी व्यावसायिक आहेत, रेडीमेडचे दुकानं आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे करणारे या ठिकाणी व्यावसायिक आहेत। तर या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी पाहिलं तर खाली पार्किंग आहे आणि पार्किंगच्या सकृत दृष्टीने ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जर पाहिलं त्या रोडवरती आज प्रचंड घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे। सर, बरोबर आहे तुमचं। सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी जे पाणी साचलंय ते जसं की एक स्विमिंग टँक सारखी ती परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, परंतु इतकं घाण पाणी आहे, गटारीचं पाणी आहे। आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी कय्यूमबाई आता म्हणत होते की जवळजवळ 4 ते 5 मुलं या ठिकाणी आतापर्यंत आजारी पडलेले आहेत आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करून आणलेलं आहे। डेंग्यू मलेरियासारखा आज प्रादुर्भाव सोलापूर शहरामध्ये होतो आहे। नुकतंच आपण पाहिलं असेल की भीम आर्मीच्या माध्यमातून भीम आर्मीचे जे वाघ आहेत या सोलापूर शहरामध्ये गटारीचं पाणी अक्षरशः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उंगले यांच्या गाडीवरती त्यांनी फेकले। मला सांगायचं सोलापूर शहर या महानगरपालिकेला की तुमचे जे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त मॅडमना त्यांचं काम अतिशय सुंदर आहे, त्यात आम्हाला दुमत नाही, परंतु जे अधिकारी त्यांच्या खाली काम करणारे अधिकारी आहेत यांचं जे कामाचं नियोजन आहे हे अत्यंत विस्कळीत सुरू आहे सोलापूर शहरामध्ये असं पाहिलं जातं आहे। आज सोलापूरच्या महापालिका आयुक्तांच्या गाडीवरती जर गटारीचं पाणी आणून जर कार्यकर्ते फेकत असतील तर सर्वसामान्यांच्या व्यथा काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे। आणि नुकतंच गेल्याच आठवड्यामध्ये नगर अभियंता आमचे सोलापूर महापालिकेचे मठपती साहेबांनी सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे अनेक ठिकाणी, त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना बांधकाम परवाना दिलेला नाही परंतु बोगस बांधकाम परवाना दाखवून त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी बांधकाम परवाना आहे हे दाखवून त्या ठिकाणी प्रचंड असं लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी केलं। हे मठपतींनी आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि जवळजवळ 4 अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी गुन्हे पण दाखल झाले। हे मी सांगतो की सोलापूरच्या इतिहासामध्ये ही सोलापूरच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये हा काळाकुट दिवस असं मी म्हणेन, कारण आज सोलापूर शहर सोलापूर महानगरपालिकेचं हजारो कोटी रुपयाचं बजेट आहे। या ठिकाणी दरवर्षी बजेट मांडत असताना सोलापूर शहराचा जो विकासाचा आराखडा आहे तो आज सोलापूर शहर अत्यंत वेगाने झपाट्याने या ठिकाणी वाढत आहे। शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं वार्षिक या ठिकाणी मंजूर होत असताना सोलापूर शहरामध्ये बेगमपेठ ते विजापूर वेस्ट हा जो परिसर आहे हा अत्यंत गजबजलेला आहे आणि ऐतिहासिक हा परिसर आहे। या ठिकाणी जर इतक्या मोक्याच्या ठिकाणी असणारी ही वास्तू, ही बिल्डिंग आणि सगळे टॅक्स पेयर या ठिकाणी आहेत, महापालिकेला टॅक्स भरतात, परंतु त्यांना जर मूलभूत सुविधा जर योग्य मिळत नसतील तर मी म्हणतो या अधिकाऱ्यांना मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची लाज या लोकांना वाटली पाहिजे हे या ठिकाणी मी नमूद करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जर गटाराचं पाणी येणाऱ्या 2 दिवसामध्ये महापालिका आयुक्तांना मी या ठिकाणी इशारा देतोय की ताबडतोब गटाराचे पाणी काढा
आणि त्या ठिकाणी चेंबर आहे ते चेंबरचं काम तुम्ही करून घ्या, अन्यथा आम्हाला सोलापूर महापालिकेमध्ये आणून ते गटाराचं पाणी फेकावं लागेल या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे या ठिकाणी अशा पद्धतीचं गैरप्रकार होतोय, गैरसोय निर्माण करण्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी. सर तुम्ही अगदी तुमची प्रतिक्रिया चांगली दिलात तुम्ही. मी तर म्हणतो वाटावर सगळीकडे त्यांनी बोर्ड लावलेत 5 कोटी निधी, 10 कोटी निधी. या निधीमध्ये काम झालं नाही का तुमचं? आणि हे जे निधी म्हणजे कुठं निधी येतोय कुठं आणि निधी कुठं वापरलं जात आहे याचं नियोजन करणारे जे अधिकारी आहेत ते कोणत्या कुठल्या ठिकाणी हे निधीचं नियोजन करताना वापरतात हे आम्हाला माहिती नाही. परंतु महापालिका आयुक्त मॅडमना माझी मनापासून या ठिकाणी विनंती आहे आणि इशारा की ताबडतोब हे जे शॉपर्स स्क्वेअर ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या खाली आज जे प्रचंड या ठिकाणी पाणी साचलेलं घाणीचं पाणी आहे आणि या ठिकाणी काही छोटी मुलं येण्या जाण्याचं हे ठिकाण आहे, तर काही दुर्घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ताबडतोब आपण याच्यावरती कारवाई करावी आणि आपल्या अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी पाठवून ते चेंबरचं काम करून घ्यावं हेच या ठिकाणी मी थांबतो. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.